हां. आता हे न्यूजपेपर रीडिंग. सो खूप अ, ही न्यूज जुलै 17, 2024 मध्ये आलेली आणि हा पेपर 2025चा आहे. सो 1 वर्ष जुनी न्यूज ऍक्च्युली आहे. पण मी न्यूजपेपर वाचताना मला ही इम्पॉर्टंट वाटली पण होती. मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता की इंडोनेशियाज मॅसिव्ह मेटल्स बिल्ड आउट इज फेलिंग द फॉरेस्ट फॉर बॅटरीज. आणि तुम्ही फक्त ह्याची हेडलाईनची फर्स्ट लाईन जरी वाचली की इंडोनेशिया हॅज बीन बिल्डिंग आउट अ वास्ट इंडस्ट्री फॉर निकेल मेटल ट्रेडिशनली युज्ड इन मेकिंग स्टेनलेस स्टील बट इन्क्रीजिंगली फॉर बॅटरीज. हे माझ्या लक्षात होतं कुठेतरी आणि असंही नव्हतं की मी हे रिवाइज केलंय. पण मला क्लिक झालं कारण मी ती न्यूज जेव्हा वाचली तेव्हा मी ती खूप चांगली वाचली होती. आणि जेव्हा मी तो क्वेश्चन बघितला बॉट्सवानाचा आधी मी डायमंडला क्वेश्चन मार्क केले आधी कारण मी शुअर नव्हते आणि मला आधी सिएरा लिओना आठवलं ब्लड डायमंडमुळे. पण मी म्हटलं नाही बॉट्सवाना पण मी ऍटलास मध्ये कुठेतरी वाचलंय की डायमंड आहे मग मी त्याला पण टिक केली. चिले तर सगळ्यांना माहिती आहे लिथियम तर आहेत ते ट्रायंगल. आणि इंडोनेशिया मी शुअर होते निकेल आहे आणि मी तिथे लिहिलं पण आहे की डिस्ट्रॉइंग फॉरेस्ट फॉर इट. हे मला का आठवलं कारण मी न्यूजपेपर वाचताना मला कळलं त्या न्यूजचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि मी हायलाईट करून ठेवलेलं आणि जेव्हा वाचलं तेव्हा खूप चांगलं वाचलं त्यामुळे मला ते लक्षात पण राहिलं आणि ते क्लिक झालं मला. आता इथे जर तुम्ही हे लॉजिक वापरायला गेला की नाही युपीएससीचं युजली ओनली 2 असतं तर इथे रॉंग होईल कारण इथे ऑल 3 ऑप्शन करेक्ट होते. सो न्यूजपेपर रीडिंग अगेन इम्पॉर्टंट आहे. तसं दादा तुमचं करंट घेईलच त्यामुळे खूप डेप्थ मध्ये जायची पण गरज नाही न्यूजपेपरच्या आता. पण बेसिक जे हेडलाईन्स आहेत किंवा युपीएससीला तुम्हाला माहिती आहे हे फेवरेट टॉपिक्स आहेत मेटल्स आहेत एन्व्हायरमेंट रिलेटेड काही असेल फॉरेस्ट असतील त्याच्याबद्दल जर काही न्यूज असेल तर त्या तुम्ही नक्कीच वाचू शकता.